किती दिवसापासून आंदोलन चालू आहे? आज 4 दिवस झाले, 14 दिवस चालू आहे आज. काय मागणी? शेतकऱ्याच्या कर्जमाफीची आहे, पीक विमा आहे, परत विद्यार्थ्यांचं एस.टी. पास मोफत म्हणून आहे, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक फीस माफ आहे म्हणून आहे, परत नुकसान शेतकऱ्याच्या वड्याच्याकडे जे नुकसान झालेलं त्यांचे सरसकट 2000 रुपये द्यावं म्हणून मागणी आहे. पण आज 4 दिवस झालं आंदोलन चालू आहे, तरी पण कुठल्याही प्रशासनाची दखल नाही, प्रशासन येत नाही, कुठलंही नाही. परत मंत्री लोकांना बाबासाहेब पाटील झालं, त्यांना शेतकऱ्यांच्याबद्दल लई कळवळा आहे. ते म्हणतात की शेतकऱ्याला नाद लागला आहे कर्जमाफीचा. ज्यावेळेस त्यांना इलेक्शन येतं त्यावेळेस हे म्हणतात की ह्यांना नाद लागतो शेतकऱ्यांचा, परत सर्वसामान्य जनतेचा, की आता आम्ही हे देऊ ते देऊ, कर्जमाफी देऊ हे देऊ. परत त्यांचं इलेक्शन झालं की निवडून आले की ह्यांना परत बायाचा नाद लागतो, परत त्यांना सत्याचा माज येतो, परत त्यांना अजून कशाचा नाद लागतो. आणि शेतकऱ्याला कर्जमाफी एवढं मोठं शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळलंय, तरी यांना शेतकऱ्याची कर्जमाफी तर करायची नाहीच, पण तरी शेतकऱ्याची थट्टा करतात. शेतकऱ्याला नाद लागला म्हणतो कर्जमाफीचा. नाद लागला का शेतकऱ्याला? शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे, तरी पण यांना कर्जमाफीचा नाद लागला अशी भाषणं करतात. ह्यांना माज उतरल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. आज 4 दिवस झालं. आज 4 दिवस झालं कोणी दखल घेतलेली नाही, कुठल्याही प्रशासनानं दखल घेतलेली नाही. आणि आज आम्ही प्रशासनाला इशारा देणार आहोत की आम्ही तहसीलदार साहेबाला, आता तलाठी मॅडम येणार आहेत, त्यांच्यामार्फत आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत की उद्यापासून आमची तीव्र आंदोलनाची दिशा राहील. कारण 4 दिवस झालं आम्ही शांततेच्या पद्धतीने आंदोलन करून देखील त्यांना कुठल्याही जाग येत नाही. तर आता हातात रूम न घेतल्याशिवाय त्यांना जाग येणार नाही, कुठल्याही प्रशासनाला बी येणार नाही आणि सरकारला पण येणार नाही. आणि इथून पुढे सरकारला हातात रूम न घेऊन, आसूड घेऊन आंदोलन करू, तेव्हा ह्यांना जाग येईल, त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. 300-400 रुपये पडले, काही शेतकऱ्याला दुकाळ पण नाही. आता तुम्हाला ठीक आहे, बरोबर आहे तुमचं, पण पडलेले नाही. आम्हाला तर काहीच पडलेलं नाही, 1 रुपया पण पडलेला नाही. आपण कधी